या मतदारसंघाची माझं नातं गेले 25 वर्षापासून आहे. तर संपूर्ण लहानपणी या मतदारसंघामध्ये माझं गेले नारायण शनिवार परिसर हा माझ्या जवळचा परिसर आहे. कर्जामध्ये देखील माझे अनेक मित्र आहेत. या परिसरामध्ये लोकांच्या ज्या मागण्या आहेत, शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत जुनी घरं आहेत. शनिवारवाड्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये या लोकांना अतिशय त्रास करायला लागतं. हेरिटेज वास्तू असल्यावर त्याला रिस्ट्रिक्शन दिलं की कुठले बांधकाम त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे एखाद्या घराची पुढे पद्धत झाली तर ती दुरुस्ती देखील लोकांना या ठिकाणी केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी जावं लागतं. मग हा अन्याय या लोकांनी का सहन करायचा? केंद्र शासनाकडे माझी मागणी राहील की या सर्व अटी केंद्र शासनाने करायला पाहिजे, राज्य शासनाने या निश्चितपणे करायला पाहिजे. याच परिसरामध्ये आधुनिक समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या अरुंद असल्या कारणानं मिनी बसची योजना या पूर्ण मतदारसंघामध्ये राबवण्याचा आपला संकल्प. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. महिलांसाठी देखील मिनी बस सेपरेट असायला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी देखील सेपरेट असायला पाहिजे. याच मतदारसंघामध्ये वाडा संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शनिवार नारायण सदाची पेठमध्ये प्रत्येक वाड्यामध्ये एक विहिरी आहे. आणि आपण बघतो की दुष्काळाचं सावट आल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने पुणे शहरामध्ये नसल्यामुळे नागरिकांना पाणी करावं लागतं. परंतु या सर्व विहिरी पुनर्जीवन जर त्यांचं आपण केलं तर निश्चितपणे वापरायचं पाणी कन्नड मतदारसंघावर सुद्धा तरी या विहिरीच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. याच मतदारसंघामध्ये शनिवारवाडा आहे, लाल महाल आहे. ज्या लाल महालातून राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य करण्याची संकल्पना त्यांच्या अंतर्मनामध्ये बिंबवली आणि खऱ्या अर्थानं त्या कालावधीमध्ये स्वराज्य करण्याची संकल्पना महाराजांनी राबवली आणि त्या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी मिळाली असं मला विशेष आनंद आहे. पंचरंगी लढत आहे, तुम्हाला कितपत संधी वाटते? मागच्या वेळी तुम्ही कोथरूडमधून निवडणूक लढवली, मागच्या कोथरूडमध्ये लढवली बरोबर आहे आपलं. परंतु या मतदारसंघामध्ये माझी आणि गिरीश बापटांची लढत आहे. तर दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत मी काही बोलत नाही. परंतु नागरिकांचा जो मला पाठिंबा या मतदारसंघामध्ये मिळते प्रत्येक ठिकाणी. त्याचप्रमाणे महात्मा योजना पुण्याच्या स्मारक भूमीमध्ये आहे सावित्रीबाई स्मारक. तर हे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत म्हणजे या देशामध्ये महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून शिक्षणाची मोठी या मतदारसंघामध्ये लोक मग या मतदारसंघाची प्रत्येक महिला ही सक्षम असायला पाहिजे आणि आपल्या महिलेला तबला करण्याचं काम या मतदारसंघामध्ये मला करायचे. झोपडपट्टी वासींचा मोठा परिसर आहे. म्हणजे मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं गिरीश बापा या ठिकाणी आमदार आहे. तर पुनर्वसनाची एक देखील योजना या मतदारसंघामध्ये राबवली गेलेली आहे. कारण गरीब माणसाला आपल्या आयुष्यामध्ये निवारा लागतो आणि हा निवारा देण्याचं काम दीपक मानकर या मतदारसंघामध्ये निश्चितपणे करणार आहे. देवदासींच्या समस्या या मतदारसंघामध्ये आहेत. त्यांना आरोग्य सुविधा देखील आपण या मतदारसंघामध्ये देण्याचा संकल्प केलेला आहे. मुख्यमंत्री आहेत मंडळी त्यांना देखील म्हणजे त्यांच्या घरातून देखील पुनर्वसन होणं अत्यंत गरजेचं. अतिशय पडझड झाली या मतदारसंघामध्ये या लोकांच्या घराची. रस्ता रुंदीकरणाचे काही प्रश्न असतील तर रस्ता रुंदी करत असताना त्या लोकांचं पहिलं पुनर्वसन मग रस्ता रुंदी या सगळ्या योजना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून काय असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही मूलभूत गरजा या नागरिकांना या लागतात त्या नागरिकांना या मतदारसंघामध्ये या मूलभूत गरजा मिळालेल्या आहेत. तो पाण्याचं व्यवस्थापन असेल, टॉयलेटचं असेल, अंतर्गत रस्त्यांचं असेल. झोपडपट्टी परिसरामध्ये ज्यावेळी मी लोहियानगर रसपेठमध्ये गेलो म्हणजे एकीकडे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं स्मारक आहे आणि समोरचा झोपडपट्टीचा परिसर बघितला की आपण उभं राहू शकत नाही एवढी आवड. मग आमदारांनी काय केलं याच्यापेक्षा आपण इथून पुढे काय करणार आहे हा विचार माझ्या मनावर एकूण आहे.